बार्शीचं बसस्थानक म्हणजे केवळ सिमेंटची एक वास्तू नाही, तर लाखो प्रवाशांच्या भावनांचा आणि आठवणींचा एक जिवंत थांबा आहे. एसटीच्या इंजिनचा तो आवाज आणि डिझेलचा दरवळणारा वास आजही प्रत्येक बार्शीकराला आपल्या गावाच्या मातीची ओढ लावून जातो. स्थानकात शिरताच समोर दिसणारे अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो जणू या प्रवासाला एक नैतिक अधिष्ठान देतात. विशेषतः ती जागा जिथे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आपले पास काढण्यासाठी रांगेत उभे राहतात. खिशातला तो विद्यार्थी पास आणि आपल्या गावाची गाडी सुटते की काय ही मनातली धाकधूक प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलीच असेल. कोणी लातूरच्या प्लॅटफॉर्मवर आपली बॅग सावरत उभं असतं, कोणी धाराशिवच्या गाडीची वाट पाहत बाकावर विसावतं, तर कोणी बार्शी पांगरी कारी या गाडीची आतुरतेने वाट पाहत असतं. कोणाचं लक्ष सोलापूरच्या फळ्याकडे लागून असतं, तर कोणी तुळजापूरच्या गाडीसाठी गर्दीत जागा शोधत असतं. या सगळ्यात लक्ष वेधून घेतो तो बाकावर अगदी हक्काने निवांतपणे ताणून दिलेला तो दोस्त. त्याची ती झोप पाहून जणू धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ थांबण्याचा संदेशच मिळतो. हे बसस्थानक म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नाही, तर पिढ्यानपिढ्यांच्या निरोप आणि भेटीचा साक्षीदार आहे. वैराग असो की पांगरी, उपळे असो की गौडगाव, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेडूतांच्या स्वप्नांना याच लालपरीने पंख दिले आहेत. सासूरवाडीला जाणाऱ्या लेकी सुनांच्या चेहऱ्यावरचा आनंद याच थांब्यावर विसावतो. कोणाचं शिक्षण इथे सुरू झालं तर कोणाची नोकरी याच लालपरीने सावरली. इथल्या चहाच्या टपरीवरची वाफाळलेली वाफ आणि अनाउन्समेंटचा तो खणखणीत आवाज आजही काळजात घर करून राहतो. वेळ कितीही पुढे गेली, गाड्यांचे रंग बदलले, तरी बार्शीकरांच्या मनातील या स्थानकाचं अढळ स्थान कधीच बदलणार नाही. हे बसस्थानक म्हणजे आपल्या तालुक्याचं हृदय आहे, जिथे प्रत्येक प्रवाशाची एक वेगळी आणि खास गोष्ट दडलेली असते. शेवटी आपण कुठेही गेलो तरी बार्शीचा हा थांबा आपल्याला घराच्या ओढीची जाणीव करून देतच राहतो. तुमच्याही या बसस्थानकाशी अशाच काही खास आठवणी असतीलच, तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक आठवण या स्थानकाचा एक अविभाज्य भाग आहे. भेटूया पुढील व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.